ऑप्टिकल फायबर घोटाळा 25,000 कोटींचा. माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप. धुळे महानगरपालिकेतील फायबर घोटाळा 45 कोटींवरून 81 कोटीवर अनिल गोटेंचा दावा. मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार. IAS समितीमार्फत चौकशीची मागणी. संपूर्ण राज्यभरात ऑप्टिकल फायबर घोटाळ्याची रक्कम ही कमीत कमी 20 ते 25,000 कोटी रुपयांची असून डिजिटल फायबर कंपन्यांच्या घोटाळ्यांची धुळे महापालिकेतील रक्कम 45 कोटींवरून तब्बल 81 कोटीवर पोहोचली असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. तसेच या डिजिटल फायबर कंपन्यांकडून रस्त्यांच्या खोदकामापोटी जमा झालेल्या रकमेचा हिशोब लागू नये यासाठी असंख्य नवनवीन खात्यात या कोट्यावधी रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यानिशी माहिती दिली आहे. या प्रकरणाची राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील अनिल गोटे यांनी केली आहे. आता या आरोपांवर राज्य सरकार किंवा संबंधित डिजिटल फायबर कंपन्यांकडून काय भूमिका मांडली जाते तसेच चौकशीबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. MTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे. या ज्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन या ज्या ऑप्टिकल फायबर कंपन्या आहेत यांनी महाराष्ट्रामध्ये रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून ऑप्टिकल फायबर रस्ता काढला आहे. राज्य शासनाचे त्याचे दर ठरवलेले आहेत. त्या दराप्रमाणे त्यांनी हे पैसे भरले पाहिजे. ऑप्टिकल फायबर कंपन्यांनी बँकांचे वरिष्ठ अधिकारी, महापालिकांचे सर्व महापालिकांचे, नगर विकास खात्यामधले वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याच्यामध्ये जवळ 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. धुळेमध्ये मी आधी 45 कोटी रुपयाचा म्हणत होतो, पण आम्ही नवीन हिशोब काढला. आमच्या नाशिकच्या सल्लागारांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं ही रक्कम खूप जास्त आहे आणि कमीत कमी 81 कोटी 41 लाख आणि 10,000 इतका रुपयाची अफरातफर झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की असेच याचा तपास तुकाराम मुंडे साहेब, प्रवीण गेडाम साहेब किंवा राहुल रेखावार अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे तपास करा, अहवाल माग. त्यात आमचं जर म्हणणं खोटं असेल तर आमच्यावर केसेस दाखल करा आणि आमचं म्हणणं खरं असेल काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. दाबून टाकायचं दाबून टाका, चौकशी करायची चौकशी करा.